मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय आणि अभिषेक हे हॉस्पिटलच्या बाहेर येतात. तर डॉक्टरांनी आरतीबद्दल जे काही सांगितलेले असतात तर ते दोघे टेन्शनमध्ये असतात. तर अभिषेक म्हणतो की अक्षय, तू जे काही बोलतो ते बरोबर बोलतो आणि मी आता आरतीला या अवस्थेत समजून घेतले पाहिजे. तर अक्षय म्हणतो, आरती वहिनी आत्ता जे काही सांगते खोटं बोलते, हे तिला सर्व विचारण्याची वेळ आता सध्या नाही. आणि आता वहिनींची जी मानसिक अवस्था आहे ना, ती आता आपण समजून घ्यायला पाहिजे. तर अभिषेक मात्र रडू लागतो. अभिषेक म्हणू लागतो की आरतीवर खरंच काय वेळ आली आणि मी आरतीला किती समजून सांगत होतो की आपण ॲडॉप्ट करू, पण आरतीने माझे काही ऐकले नाही. तर अक्षय म्हणतो, अरे आरती वहिनींना जर सतत असं वाटत असेल की मी प्रेग्नेंट, तर हे खरंच खूप असं सिरियस होऊन बसेल. अक्षय सांगू लागतो की आरती वहिनीला या परिस्थितीतून आपल्याला सुखरूप असे बाहेर काढावे लागेल. तर अभिषेक रडतच म्हणतो की जर आता घरच्यांना हे सर्व समजले तर काय होणार. तर अक्षय हा अभिषेकला समजून ते दोघे घरी आलेले असतात. तर अक्षय रमाजवळ बेडरूममध्ये येतो. रमा विचारते की तुम्हाला काय झाले, कसला विचार करता इतका. तर अक्षय म्हणतो, रमा मला जे काही कळले ना आज, ते खरंच खूप भीषण आहे. तर रमाला मोठा धक्का बसतो. रमा घाबरतच अक्षयला विचारते की म्हणजे तुम्हाला सर्व काही समजले का. तर आणि विचारते की काय समजले असे तुम्हाला. तर लगेच अक्षय सांगू लागतो की खरंच ते खूप असे भयानक आहे. अक्षय म्हणतो, माझा त्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. तर रमा विचारते, कोणी सांगितले तुम्हाला हे सर्व. तर अक्षय म्हणतो, असे का विचारते की डॉक्टरांनी मला हे सर्व सांगितले. तर रमा म्हणते, काय नैनाबद्दल डॉक्टर कसे सांगू शकतात. तर अक्षय म्हणतो, ए रमा, असं काय बोलते तू. मी नैनाबद्दल नाही, नैनाचा विषय घेऊ नको, मी आरती वहिनीबद्दल सांगतो. अक्षय सांगू लागतो की आपली आरती वहिनी किती हुशार आहे, पण ती अशी प्रेग्नेन्सीचे नाटक का करते. तर ते ऐकून रमाला मात्र धक्का बसतो आणि रमा विचारते, प्रेग्नेन्सीचे नाटक म्हणजे काय. अक्षय म्हणतो की रमा, तुला सर्व काही माहिती होते, पण तू माझ्यापासून हे सर्व का लपवत होती. रमा म्हणते, नाही, मी त्याच्याबद्दल नव्हते बोलत, मला काहीच माहिती नाही. अक्षय आणि रमा बेडवर बसतात. तर अक्षय म्हणतो की मला आता असे वाटायला लागले की आरती वहिनी हे नाटक नाही करीत. तिला सायकोलॉजी मनातून वाटायला लागले की ती खरंच प्रेग्नेंट आहे. ते ऐकून रमाच्या डोळ्यात मात्र पाणी येते आणि ती आरतीचा विचार करू लागते. तर अक्षय म्हणतो, ज्यांना असा सायकोलॉजीचा झटका बसलेला असतो ना, त्यांना असे अचानक त्यातून बाहेर काढता येत नाही आणि तू प्लीज आत्ता घरच्यांना काही सांगू नको, असे अक्षय रमाला म्हणू लागतो. तर रमा म्हणते की मग आरती वहिनीला ह्याच अवस्थेत कसे ठेवायचे. अक्षय सांगू लागतो की आता डॉक्टर जे काही सांगतात त्यांच्या सल्ल्यानुसार वागायला हवे, कारण आरती वहिनीच्या मेंदूवर सुद्धा या गोष्टीने परिणाम होऊ शकतो. रमा म्हणते, खरंच आपण त्यांची काळजी घेऊ आणि सर्व काही दोघे मिळून व्यवस्थित करू. तर अक्षय रमाला विचारतो की तू मगाशी नैनाचा विषय का घेतला. तेव्हा रमा म्हणते, नाही, मी नैनाचा विचार करत होते म्हणून मी असे बोलले. तेव्हा रमा अक्षयला आराम करण्यासाठी सांगून तेथून लगेच निघून येते. तर त्यानंतर अक्षय हा नैनाचा जो काही फाटलेला फोटो असतो तो आपल्या हातामध्ये घेतो. तेव्हा अक्षय विचार करतो की ही रमा नैनामुळेच अपसेट असेल का. मी नैनाचा विषय घेतला नाही, आरतीचा विषय घेतला आणि रमाच्या डोक्यामध्ये कायम नैना का असते आणि हे प्रकरण नेमकं काय आहे याचा मला शोध घ्यावाच लागेल. त्यानंतर इकडे जान्हवी आणि आनंद हे गार्डनमध्ये असतात. तर जान्हवी ही आनंदवर चिडलेली असते आणि ती आनंदला म्हणू लागते की माझा आता तुझ्यावर विश्वास राहिला नाही. तर आनंद म्हणतो, काय काय झाले. तर लगेच जान्हवी म्हणते, तू सर्वांसमोर माझा जो काही अपमान केला ना, तो मी कधीच विसरू शकत नाही. तेव्हा आनंदला मात्र त्याने दारू पिल्यानंतर जान्हवीचा कसा सर्वांसमोर अपमान केल्याचे क्षण आठवतो आणि आनंद लगेच जान्हवीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अक्षय हा टेरेसवरून कॉफी पीत हे सर्व पाहत असतो. जान्हवी आनंदला म्हणू लागते की मी सतत तुझ्याबरोबर भांडत राहते, तुझे साधं माझ्याकडं काहीच लक्ष नाही, असे वाटते की तुझं बाहेर काहीतरी अफेअर चालू आहे. अक्षय हे बोलणे ऐकल्यानंतर हसू लागतो. तर आनंदला राग येतो आणि तो जान्हवीला म्हणू लागतो की कायम तू सतत मला बोलत असते आणि असे म्हटल्यानंतर मी कायम जानू करत असतो आणि मला सुद्धा आता या गोष्टीचा खरंच त्रास होतोय. जान्हवीला लगेच राग येतो आणि जान्हवी म्हणते की मग जा तू त्या मुलींकडे आणि त्यांनाच जानू कर. तर लगेच जान्हवी ही तेथून रागाने निघून येते.
तर आनंदला सुद्धा राग येतो आणि तो जान्हवीकडे बोट करून म्हणू लागतो की जा, तुला जिकडे जायचे तिकडे जा आणि माझे अफेअर आहे असे मला म्हटली ना तर मी तुला सर्वांसमोर सांगेन की हो आहे माझे अफेअर. काय करायचे असेल ते कर, डिव्होर्स सुद्धा घ्यायचा असेल तर ते घेऊ शकते. तर अक्षय आनंदचे हे सर्व बोलणे ऐकत लागतो. तर अक्षय ते सर्व पाहून विचार करतो की आनंददादा कधी जान्हवी वहिनीच्या शब्दाबाहेर नव्हता, पण आज आनंददादा चक्क जान्हवी वहिनीवर भांडतो. म्हणजे आनंददादा आणि नैना या दोघांचे तर काहीतरी नसेल ना. त्यानंतर इकडे रमा मंगलमावशीकडे आलेली असते आणि मंगलमावशीला म्हणू लागते की मी आता माझ्या डोक्यामध्ये काय काय ठेवू हेच मला सुचेना. तेव्हा मंगलमावशीला वाटते की रमाला आता सर्व तिच्या सासऱ्याबद्दल समजले. तेव्हा मंगलमावशी विचारते की रमा, तुला तुझ्या सासऱ्याबद्दल सर्व काही माहिती आहे का? तर रमा लगेच भाऊक होते आणि मावशीला ती मिठी मारते आणि मावशीला म्हणते की मावशी तुला हे सर्व अगोदरच माहिती होते का गं? मावशी हो म्हणते. तर रमा म्हणते की मावशी हे सर्व किती भयंकर आहे आणि हे कुणाला सांगू मला काहीच समजत नव्हते. मंगला मावशी रमाला सांगू लागते की अगं तुझ्या काकांना आणि मला ह्या सर्व गोष्टी अगोदर माहिती होत्या. मी तुला अगोदर हे सांगण्याचा प्रयत्न केला असता तर तू म्हटली असती की माझ्या संसारात तुम्ही विष कालवता. रमा म्हणते मला सुद्धा समजत नाही, घरामध्ये आता आद्याचे लग्न 8 दिवसावर आले आणि घरामध्ये किती फंक्शन्स, मेहंदीचा कार्यक्रम, हे सर्व आनंदाचे क्षण असताना मी कुणाला हे सर्व सांगू. म्हणते की आईंचा खरंच किती विश्वास आहे या सर्व व्यक्तींवर. तर लगेच मंगला मावशी म्हणते की रमा आता हे लग्न होऊन दे, आता सध्या तू कुणाला काही सांगू नको. रमा हो बोलते. त्यानंतर इकडे नैना रोडने जात असताना शशिकांत बरोबर ती बोलत असते. तर अक्षय हा पाठीमागून आपल्या चेहऱ्याला मास्क लावून नैनाचा पाठलाग करत येत असतो. तेव्हा नैना आणि शशिकांत एकमेकांना भेटण्याबद्दल विचारत असतात. तर तेवढ्यात रमा सुद्धा अक्षयच्या मोबाईलवर फोन करत असते, मात्र त्याचा फोन लागत नसतो. तेवढ्यात तिथे रेवा येते. तर रमा विचारते अगं हे कुठे गेले ते माहिती नाही, त्यांचा फोन सुद्धा लागेना. तुला जाताना त्यांनी काही सांगून गेले का? तर रेवा म्हणते नाही. आणि काय झाले? तेवढ्यात तिथे आद्या येते आणि आद्या रमाला सांगते की अगं त्या ड्रेसवाल्याचा फोन आला होता आणि त्याच्याकडे हे स्टॉप नाही, त्यामुळे आपल्याला ड्रेस सिलेक्ट करायला तिकडे जावे लागेल. रमा म्हणते ठीक आहे, पण मी अगोदर यांना एक फोन लावते. तर तेवढ्यात तिथे मयुरी येते. रमा विचारते की मयुरी ताई तुमची ट्रिप ही कशी झाली? तर मयुरी म्हणते की अगं कसे सांगू की मी घरामध्ये मोबाईलवर व्हिडिओ पाहून जर ही व्हिडिओ पाहत बसले असते तर खरंच बरे झाले असते. त्यानंतर इकडे नैना ही शशिकांतची वाट पाहत असते आणि विचार करते की मला सुद्धा आता शशी तुला भेटायला आवडत नाही, पण मी हे सर्व करून माती खाल्ली. त्यानंतर अक्षय सुद्धा मनात विचार करत असतो की नैना ही नक्की आनंद दादाला भेटायला आली असणार. तेवढ्यात नैनाला शशिकांतचा फोन आलेला असतो आणि नैना सांगत असते की मी इथंच गार्डनमध्ये आहे आणि त्या ठिकाणाचे नाव ती शशिकांतला सांगू लागते. नैना शशिकांतला पत्ता देते. तर लगेच इकडे रेवा आणि रमा ह्या आद्याच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी गाडीमधून येत असतात. रमा रेवाला म्हणते तू इथेच थांब, मी आद्याच्या लग्नाची की शॉपिंग करून येते. तर इकडे शशिकांत सुद्धा त्या गार्डनमध्ये येत असतो. रेवा ही खुश होऊन विचार करते की अक्षय आता माझ्या डोळ्यामध्ये भरला आणि मी लवकरच अक्षयला माझे करणारच. आणि बिचारी रमा नंतर नैना ही पुढे जाऊ लागते. तर अक्षय सुद्धा तिच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत असताना एका मुलीला अक्षयचा धक्का लागतो. तर तिथील लोकांना वाटते की अक्षयने या मुलीची छेड काढली, म्हणून ते लोक सर्वजण अक्षयला मारू लागतात. तेव्हा मात्र शशिकांत सुद्धा त्या गार्डनमध्ये नैनाला भेटण्यासाठी आलेला असतो आणि नैनाच्या कानावर ते सर्व आरडाओरडा ऐकू येत असते, मात्र तिचे लक्ष नसते. तेव्हा मात्र नैनाला हा शशिकांत गाडीतून तेथून घेऊन जातो आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये जी काही नैनाने फोनवर शशिकांतला तिच्या मैत्रिणीचा खोली नंबर आणि खोली सांगितलेली असते, तर अक्षय त्या पत्त्यावर तेथे आलेला असतो. अक्षय हा त्या नैनाच्या मैत्रिणीला विचारतो की नैनाचे कुठे अफेअर आहे का? तर ती मैत्रीण सांगते की हो, त्या मुकादमांच्या घरी. ते ऐकून अक्षयला मात्र मोठा धक्का बसतो. तर अक्षय लगेच रमाकडे येतो आणि रमाला विचारतो की रमा तू मला तुझ्या मनातलं सर्व काही सांगत असते का? तर रमा म्हणते की हो. तर अक्षय म्हणतो मग तू नैनाबद्दल मला काही सांगितले का? तर ते ऐकून रमाला मात्र मोठा धक्का बसतो. तर आता रमा नैनाचे जे काही सर्व कारस्थान आहे ते अक्षयला सांगणार का? तर हा भाग कसा वाटला कमेंट